अर्थात वेल्थच्या अर्थवेध या फायनान्शियल लिटरसी सिरीजमध्ये इंडस्ट्री, इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स याच्या पुढील भागाला आपण सुरुवात करत आहोत. सर, आपलं सेशन खूपच छान चाललं आहे. त्यामधला एक अजून इंटरेस्टिंग क्वेश्चन असा असणार आहे की एखाद्याने उद्योग किंवा व्यवसाय सुरू केला आहे MIDCमध्ये, 4-5 वर्ष तो व्यवसाय सुरू आहे, पण नंतर समोर असं होतं जसं कोविडची सिच्युएशन आली, काहींना अगदी सेटबॅक बसला आणि मग नंतर ते उद्योग व्यवसाय जे आहेत किंवा उद्योगधंदे ते एका परत त्या ठिकाणी स्टँड नाही झाले, तर अशा लोकांसाठी काय प्रोव्हिजन असते की त्यांना मग त्यातला एक इंटरेस्ट निघून जातो की आम्हाला तो व्यवसाय करायचा आहे किंवा नाही करायचा आहे. तर यामध्ये आता जसं पहिल्यांदा त्यांचं A2L होतं किंवा ॲग्रीमेंट होतं, तर ते तुमचं एक काही वर्षांचं असतं त्या ठिकाणी. तर मग त्याला तो व्यवसाय जर कंटिन्यू करायचा नसेल तिथे आणि ती जमीन जर कोणाला हँडओव्हर करायची असेल किंवा हस्तांतर करायची असेल, तर यासाठी पण MIDCच मीडिएटर असते त्यांना, की ते इंडिव्हिज्युअल लेवलला ते डिसिजन घेऊ शकतात? एकदम बरोबर प्रश्न आहे. अनेक उद्योजक औद्योगिक क्षेत्रात भूखंड घेऊन उत्पादन सुरू करत असतात. अनेक वर्षानुवर्षे उत्पादन चालू झाल्यानंतर मध्येच अशी काहीतरी एखादी आपत्ती येते, आर्थिक आपत्ती असू शकते, कौटुंबिक आपत्ती असू शकते. त्यामुळे त्यांना ते जे उत्पादन बंद करायची परिस्थिती त्याच्यावर निर्माण होते आणि कदाचित ते पुढं ते पुनरुज्जीवित करणंही त्याला काही कारणामुळे शक्य होत नाही. अशा वेळेला त्या उद्योजकाने तो भूखंड स्वतःबरोबर जवळच ठेवणे, म्हणजे त्याच्यावर आर्थिक भूर्दंड असल्याचा प्रकार आणि ते जो कर्जाच्या खाईत किंवा इतर काही अडचणीत असेल त्यांना त्यातनं बाहेर येण्यासाठी कुठलीच संधी उपलब्ध होऊ शकत नाही. ही गोष्ट जाणून MIDCने सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा एक पॉलिसी निर्माण केलेली आहे. जो भूखंडधारक उद्योग सुरू होऊन उत्पादनात गेला, उत्पादन बंद झालं आणि पुढं कंटिन्यू करू इच्छित नसेल, तर त्यांच्यासाठी तो भूखंड इतर उद्योजकांना ट्रान्सफर करण्याची, हस्तांतर करण्याची तरतूद करून ठेवलेली आहे. ती करत असताना त्यांनी उत्पादनात गेला असेल आणि BCC बांधकाम जे घेतलेलं आहे ते 20% किंवा 40% मगाशी जे MIDCच्या त्या वेळेच्या नियमाप्रमाणे असेल, तर एक ठराविक फरकाची रक्कम वसूल करून तो भूखंड आपण हस्तांतरण करण्यासाठी परवानगी देते, MIDC परवानगी देते. आणि ती परवानगी दिल्यानंतर नवीन उद्योजकांनी त्या नवीन हस्तांतर केलेल्या भूखंडावर परत BCC गरज असेल तर BCC घेऊन उत्पादनात जाणं, गरज असेल तर उत्पादनात जाणं बंधनकारक असतं. म्हणजे तो याचा एकच उद्देश आहे की तो भूखंड व्हॅकंट राहिला नाही पाहिजे, कुठल्याही येणे प्रकारे तो उत्पादनात गेला पाहिजे. हे करत असताना MIDCची ओरिजिनल पॉलिसी जी आहे ती MIDC 95 वर्षाच्या लीजनी ते भूखंड देते. आता हस्तांतरण केल्यानंतर त्याचा कालावधी किती राहील, तर फॉर एक्झाम्पल एखाद्या भूखंडधारकाचा ऑलरेडी 30 वर्षे लीज कालावधी गेलेला आहे, तर 95 वजा 30 उर्वरित 65 वर्षासाठी तो हस्तांतरणचा कालावधी त्या भूखंडधारकाचा राहील. म्हणजे टोटल 95 वर्षाची लीज राहील. अशा प्रकारे वापरलेला कालावधी वजा जाऊन राहिलेल्या कालावधीसाठी तो हस्तांतरण केलं जातं. MIDC त्याला रितसर परवानगी देते. परवानगी घेताना जे प्रीमियम आहे, डिफरन्शियल प्रीमियम वसूल केला जातो, तो बांधकामावर आधारित असतो. ते वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळा दर आहे, त्याप्रमाणे ते डिफरन्शियल प्रीमियम वसूल करून त्यांना हस्तांतरास परवानगी दिली जाते. पण सर, आता जसं आपण म्हणतोय की 95 वर्षाचं ते ॲग्रीमेंट असतं आणि त्यातलं ज्याला हस्तांतर करणार आहात तुम्ही, तर ते 95 मायनस पुढे जे असणार आहे ते पण म्हणजे त्याच्या पुढे काय, समजा आता त्याचं झालं ते 65 वर्ष त्याने कंप्लीट केले, पण मग त्याच्या पुढे MIDC नेक्स्ट जनरेशनसाठी असेल किंवा ती व्यक्ती जर यंग जनरेशनची असेल की जिने 60 वर्ष कंप्लीट केलेत आणि त्याच्यानंतर पुन्हा ते ॲग्रीमेंट रिन्युअलला येतं, की त्याची प्रोसेस काय असणार? मगाशी मी सांगितलं 1 ऑगस्ट 1962 रोजी MIDCची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर त्यावेळेला जो प्लॉट वाटप झालेला आहे त्याचा 95 वर्षाचा कालावधी जो आहे तो अजून संपलेला नाही. तो कधी संपणार आहे? 65 - 5 म्हणजे 2057ला तो 95 वर्षाचा कालावधी संपेल पहिल्या भूखंडाचा, जो पहिला भूखंड वाटप केला असेल. त्यानंतर त्याला तो कंटिन्यू करणारच असणार. ती पॉलिसी त्यावेळेला आणली जाणारच आहे, कारण इस्टॅब्लिश जो उद्योग आहे, प्रस्थापित उद्योग आहे, त्यांना आपण काही इव्हिट करू शकत नाही. परप्युच्युअल लीज असताना ते नंतर रिन्यू केलं जाईल, त्याच्या पॉलिसीप्रमाणे ते लीज करणार. त्यामध्ये यात कुठली रिस्क आहे असं मला काय वाटत नाही आणि ते कुठली शंका घ्यायचं काही कारण नाही. हो, कारण कसं असतं सर की हे जर विचारात घेतलं की लीजवर आहे तर नक्कीच ती नावावर नाही, असं जे लोकांचा सर्वसामान्य माणसाचा जो थिंकिंग प्रोसेस असतो तिथे की आपण रेग्युलर प्लॉट घेतो तेव्हा तो तुमच्या नावे येत असतो.
पण जेव्हा MIDCचा प्लॉट घेत असतात तेव्हा ती लीज प्रोसेस असते तिथे, त्यामुळे हे उत्तर गरजेचं होतं. नैसर्गिकरित्या कुणीही इंडस्ट्रियल एरियामध्ये एवढी मोठी गुंतवणूक करणार असेल तेव्हा पुढं काय भविष्य काय, जर तो आपल्या नावाला नाही झाला तर कसा होणार, हे नैसर्गिक विचार कोणाच्याही मनात येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आलाच पाहिजे. एवढं फ्युचर व्हिजन असलं पाहिजे आणि अतिशय गरजेचं आहे. पण MIDC काय मी आता सांगितल्याप्रमाणे तो भूखंड काय काढून घेतला नाही, ते परपेच्युअल लीज आहे. नंतर त्या वर्षाच्या ह्याच्याप्रमाणे पॉलिसीप्रमाणे म्हणजे 1957ला ही पॉलिसी येईल आणि कदाचित ते भूखंड परत तिचं लीज कालावधी वाढवून दिला जाईल. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीसाठी वरी व्हायचे काही कारण नाही. ओके सर, पुढचा प्रश्न असा असणार आहे की आपला MSME आणि SMEसाठी काही एक स्टेप आहे का आपल्याकडे MIDCमध्ये, की त्या लोकांसाठीची प्रोव्हिजन काय? येस, हे तरुण उद्योजक असतात आणि नवीन युवा पिढी आहे, त्यांच्यासाठी एक स्टार्टअप आणि तरुण उद्योजकासाठी सुद्धा आणि कमी प्रमाणात गुंतवणूक करू इच्छितात त्यासाठी लघु आणि सूक्ष्म उद्योजकासाठी आपण जो नवीन MIDCचा जो लेआउट तयार होतोय त्यामध्ये 20% जागा ह्या लघु आणि मध्यम उद्योजकासाठी राखून ठेवलेल्या आहेत. ह्या 20% जागामधील पैकी 20% हे SC ST साठी आहेत, 5% महिलासाठी आहेत, 2% माजी सैनिकासाठी आहेत आणि 5% हे अपंगासाठी भूखंड आपण त्याच्यासाठी खास राखीव ठेवलेले आहेत आणि त्याच कॅटेगरीतल्या उद्योजकांना ते भूखंड वाटप केले जातात. म्हणजे त्याच्यात कॉम्पिटिशन कमी होते आणि त्यांना भूखंड मिळण्याचे चान्सेस जास्त निर्माण होतात आणि त्यांची काळजी आपण घेतलेली आहे. आणि हे भूखंड जे आहे ते साधारणतः 200 पासून 500, 1000, 1500, 2000, मॅक्सिमम 2500 चौरस मीटरचे भूखंड आहे, जेणेकरून त्याची कॉस्ट सुद्धा त्याला परवडली पाहिजे आणि त्यानंतर तो छोटा उद्योजक, तरुण होतकरू उद्योजक आहे, त्या छोट्याशा ह्याच्यातून उद्योग निर्माण करून भविष्यात तो उद्योगाचा वटवृक्ष होऊन मोठा उद्योग होईल अशा प्रकारे त्याचं हे आहे. आणि अशा छोटे उद्योजक आहेत, स्टार्टअपवाले आहेत, तरुण उद्योजक आहेत, त्यांना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून वेगवेगळ्या फिस्कल आणि मॉनिटरी बेनिफिट्स आणि सबसिडी दिल्या जातात. त्याच्यावर स्वतंत्र सेशन घेऊन आपल्याला त्याच्याबद्दल डिटेल माहिती मिळू शकेल. अगदीच बरोबर आहे सर, ही अगदीच सुंदर माहिती आहे की MSME आणि SMEसाठी आपली प्रोव्हिजन काय आहे. कारण आत्ताची जी यंग जनरेशन मार्केटमध्ये तयार होते की इंजिनिअरिंगवाली असेल तर त्यांना आता हा क्रेज एक डेव्हलप झालेला आहे की नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा उद्योग असणं गरजेचं आहे आणि त्या लोकांसाठी पण ही माहिती अगदी उपयुक्त ठरणार आहे. सर, एक प्रश्न असा आहे की आपली सिरीज जी आहे फायनान्शियल लिटरसी सिरीज आहे, तर त्यामध्ये आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर असं हवं होतं की इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आम्ही बघतो त्यात, तर एक रेसिडेन्शियल लँड बघितली जाते किंवा एखाद्याचा फ्लॅट आहे तो दुसरा फ्लॅट घेतो, मग त्यातलं रेंटल इन्कम जनरेट होतं, FD असते, गोल्ड असते, तर हे इन्व्हेस्टमेंटचे पार्ट्स असतात, म्युच्युअल फंड्स असतील यामध्ये. पण रिअल इस्टेटमध्ये जर बघितलं गेलं तर तुमची ॲग्रिकल्चरल लँड येते किंवा सेकंड होम सारख्या प्रॉपर्टीज येतात. मग आपण इंडस्ट्रीयल प्लॉट, लोक जेव्हा बघतायत इंडस्ट्रीयल प्लॉट, तर लोकांचा उद्देश काय होतो त्या ठिकाणी की बाबा इंडस्ट्रीयल प्लॉट आहे तर मी जरी नाही बांधकाम केलं तर मी त्यातनं रेंट जे आहे ते गेन करेल. त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ह्या कन्सेप्ट मार्केटमध्ये तयार होत आहेत की ॲग्रिकल्चर लँड आणि इंडस्ट्रीयल लँड ह्या घ्यायच्या त्यामध्ये आणि त्यातलं रेंटल इन्कम जे आहे ते जनरेट करायचं, म्हणजे मग त्या ठिकाणी रेसिडेन्शियल याचा क्रेज थोडा कमी होताना दिसतो. तर तुमचं मत यासाठी काय असणार आहे? अगदी योग्य प्रश्न आहे. बेसिक कसं आहे, मगाशीच मी सांगितलं की ज्या वेळेला MIDCची स्थापना झाली त्यावेळेला ही MIDCची स्थापना ही राज्यात उद्योग वाढीला लावणे आणि उद्योगाचा विकास करणे आणि त्या उद्योगाच्या विकासाच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा विकास करणे ह्यासाठी MIDCची स्थापना केलेली आहे. हे करत असताना त्या MIDCच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जो भूखंडधारक भूखंड घेतो त्यांनी स्वतः बांधकाम करून उत्पादनात जाऊन मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन सुरू करणं अभिप्रेत आहे. ॲक्च्युली रेंटवर देणे वगैरे 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 ह्या गोष्टी आहेत. हे बेसिक MIDCच्या ह्या उद्देशाला अशी पळवाट करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे मूळ उद्देश जे आहे तो उद्योगासाठी भूखंड घेणे आणि त्याने उद्योग सुरू करणे हा या MIDCचा मुख्य उद्देश आहे. तथापि आता अनेक उद्योजक आहेत, IT पॉलिसी पर्टिक्युलरली आलेली आहे, तर IT पॉलिसीमध्ये डेव्हलपर प्लॉट घेतो आणि तो रेंटवर देतो. तर त्या केसमध्ये आपण IT पर्पजसाठी आपण रेंटवर देण्याची तरतूद आहे. किंवा
ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असेल आणि ऑटोमोबाईल सेक्टरसाठी जर भूखंड घेतला असेल, उत्पादन सुरू असेल, तर त्याच्या सबसिडरी ॲक्टिव्हिटी आहेत. फॉर एक्झाम्पल शोरूम आहे, कमर्शियल ॲक्टिव्हिटी आहे किंवा गॅरेजेस आहेत. तर त्यासाठी त्या ठराविक मर्यादेत 5% किंवा 3% किंवा 10% मर्यादेत तो त्यातला भूखंडाचा काही पार्ट जी उद्योगाची गरज आहे की बाबा शोरूम करणे, हे करणे, ऑटोमोबाईल आहे त्याचं शोरूम करायला लागतं, तर त्या 10% पार्ट किंवा 5% पार्ट जे आहे तो सबलेट करण्यासाठी त्यांना परवानगी दिली जाते. आणि IT सेक्टरमध्ये एखादा भूखंड घेतल्यानंतर तो डेव्हलपर भूखंड डेव्हलप करतो आणि IT पर्पजसाठी छोटे छोटे गाळे आहेत ते रेंटवर किंवा ट्रान्सफर करून देतो. त्या उद्देशाने त्यांचा पर्पज होतो. पण बेसिक उद्देश MIDCचा आहे रेंट करणे हा मुळीच नाही. त्यांनी उत्पादनात जाऊन प्रोडक्शन करणे आणि स्वतः इंडस्ट्री रन करणं असा अभिप्रेत आहे. पण एक्सेप्शनल केसेसमध्ये रेंटवर देण्याची सुद्धा त्यांना तरतूद आहे. सर, खूपच सुंदर माहिती आपल्याला या ठिकाणी सरांनी दिलेली आहे आणि नक्कीच आपल्या फायनान्शियल लिटरसीमध्ये इंडस्ट्री, इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स ह्या गोष्टीचा एक मोठा उलगडा झालेला आहे की आपल्याकडे इंडस्ट्री, फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी कशा वर्कआउट होत आहेत. आपल्याला ह्या सेशनचा आणि आपल्याला जर इन्व्हेस्ट करायचं असेल इंडस्ट्री लँडमध्ये तर सरांची ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. या निमित्तानं अतिशय चांगला असा उपक्रम आणि माहिती ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या निमित्ताने अजून एक सांगू इच्छितो की जनरली आत्तापर्यंतची जी तरुण पिढी आहे आपण पाहतो ती बऱ्याच वेळेला एक सेक्युर्ड उत्पन्न पाहिजे, तुम्हाला महिन्याला उत्पन्न पाहिजे म्हणून नोकरी आणि ह्याच्या पाठीमागे जास्त असतात. पण उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठे उद्योग किंवा इतर काही व्यवसाय आहेत त्यात जाण्याची प्रवृत्ती टाळतात, बिकॉज तिथं रिस्क असते आणि हे असते. परंतु आता ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. रिस्क घेतली तरच आपण ग्रो होऊ शकतो. त्यामुळे मी ह्या निमित्तानं सर्व तरुण उद्योजकांना आवाहन करू इच्छितो की खूप खूप संधी मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही MIDCत या, जागा घ्या. अनेक प्रकारच्या बँका तुम्हाला कर्ज देण्यासाठी पुढे येत आहेत. नंतर राज्य शासनामार्फत केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रकारच्या सबसिडीज तुम्हाला दिल्या जाते, जेणेकरून तुमच्या ज्या बिझनेस रिस्क आहेत किंवा इंडस्ट्रीला रिस्क आहेत त्या कमी होऊन तुम्हाला उद्योग चालवण्यासाठी प्रोत्साहन देणारे आहेत. आणि त्यानिमित्तानं तुम्ही एक चांगले उद्योजक बनू शकता. आणि उद्योजक बनल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या उत्पादनातला एक मेजर पार्ट बनू शकता. आणि ते एक आनंद आहे, तो वेगळाच आहे. त्यामुळे सर्व तरुण पिढींना मी आवाहन करू देतो की त्यांनी मॅक्झिमम लोकांनी उद्योजकाकडे वळावं आणि आपला देश आणि राज्याच्या उत्पादनात भर टाकण्यासाठी प्रयत्न करावेत. सर, यामध्ये एक आपल्याला कळालं की अलॉटमेंट कशी होते, हस्तांतरण कसं होतं, की तरुण वर्गाने किती यामध्ये प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपल्याला पण आणि स्वतःही घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी. पण ह्या सगळ्या सिस्टीममध्ये जर कस्टमर कुठे नाखुश असेल किंवा काही कंप्लेंट्स असतील किंवा काही विचारणा करायची असेल तर प्रत्येक एका सिस्टीममध्ये ग्रीव्हियन्स प्रोसेस असते. तर MIDCमध्ये पण ग्रीव्हियन्स प्रोसेस आहे का? येस, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्या स्टेजला येण्याची त्या उद्योजकाची शक्यता फार कमी असते, बिकॉज आपल्या ज्या सर्व सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या ऑनलाईन दिलेल्या आहेत आणि विविध वेळेत आपण त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आणि कालावधी राईट टू सर्व्हिसेसमध्ये त्या डिफाईन केलेल्या आहेत. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. तथापि ह्या सुद्धा कधी कधी एखादी सेवा आहे किंवा एखादी अडचण असेल आणि त्यांना कुठं रेज करायची असेल तर ग्रीव्हन्स रिॲड्रेसल मेकॅनिझम आम्ही तयार केलेलं आहे. मैत्री म्हणून ते एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवर अशा प्रकारच्या काय कोणाचे ग्रीव्हन्सेस असतील तर तिथं ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं मैत्री पोर्टलवर, तर तिथं वीकली मिटिंग, फोर्टनाईटली मिटिंग घेऊन सर्व डिपार्टमेंटचे ज्या डिपार्टमेंटच्या संबंधित ते ग्रीव्हन्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी एकत्र येतात आणि तिथल्या तिथं ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हे जे फिअर असते लोकांच्या मनात की बाबा हे प्रश्न कसा सुटणार वगैरे, त्यासाठी सुद्धा शासनाने प्रोएक्टिव्हली ही काळजी घेतलेली आहे. ऑनलाईन सर्व्हिसेस, ग्रीव्हन्स रिॲड्रेसल मेकॅनिझम, ईज ऑफ डुईंग बिझनेस, पारदर्शकता, अशा प्रकारच्या सर्व सुविधा उपलब्ध करून इंडस्ट्री फ्रेंडली वातावरण आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं हिंड्रन्स किंवा अडथळा नवीन उद्योजकांना किंवा नवीन ट्रान्सफर करून घेणाऱ्या उद्योजकांना येऊ नये आणि कुठल्याही प्रकारची फंड्स त्याचे ब्लॉक होऊन पडू नयेत आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक झळ त्याला न पोचता
सुलभतेने तो त्याचा उद्योग कसा राज्यात सुरू करेल यासाठी सर्व प्रकारची काळजी राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर घेतली जात आहे आणि इथून पुढेही घेतली जाईल. आणि अशा प्रकारचं चांगलं वातावरण राज्यात औद्योगिकरणासाठी केलेलं आहे. तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन वेळोवेळी प्रयत्न करत आहे. MIDC त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त गुंतवणूक घेऊन महाराष्ट्रात या, चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन करा. सर्व सुविधा तुमच्या सेवेशी MIDC आणि महाराष्ट्र शासन घेऊन पाठीशी आहे. थँक्यू. सर, खूप खूप धन्यवाद की तुम्ही अर्थार्थवेलच्या अर्थवेध या सिरीजमध्ये इंडस्ट्री, इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स यामध्ये तुम्ही इंडस्ट्री आणि इन्व्हेस्टमेंट यासाठी खूप मौल्यवान माहिती दिलेली आहे. त्यासाठी परत एकदा तुमचे आभार. व्यवसायाला खेळत्या भांडवलाची गरज आहे. अहो मग कॉस्मो उद्योग लोन स्कीम आहे ना. नवीन ग्राहकांकरता विशेष व्याजदर 7.25% पुढे. रुपये 1 कोटींपर्यंत कर्ज कॅश क्रेडिट स्वरूपात उपलब्ध. 1800-233-0234 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. अटी लागू. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.